मागील बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधनं संभाजी ब्रिगेडकडे अनेक नागरिकांच्या जात पडताळणी संबंधी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या तक्रारी घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी 7 रस्ता येथील जात पडताळणी कार्यालयात आलो असता ह्या ठिकाणी पाहिलं की ह्या ठिकाणी अधिकारी सुद्धा अवेलेबल नाही आहेत। शाळा कॉलेज सुरू व्हायची वेळ झालेली आहे। सगळ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची गरज आहे, परंतु अधिकारी ह्या ठिकाणी हजर नसल्यामुळे 8-10 दिवस सुट्ट्यांवर असल्यामुळे त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर भेटत नाही आहेत। त्यानंतर इथे आले असता अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली की त्यांना मोडी लिपी वाचनासाठी 1200 रुपये खर्च येत आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा सेल्फ अटेस्टेड शासनाने निर्गमित केलेलं आहे की सेल्फ अटेस्टेड कागदपत्र असेल तरी सुद्धा चालेल, परंतु ह्या ठिकाणी अनधिकृतपणे त्यांना बॉन्डची सक्ती करण्यात येत आहे। अशा अनेक बाबी ह्या ठिकाणी निदर्शनास आल्या। त्यानंतर ह्या ठिकाणी पाहिलं भयानक अशी गर्दी होती। एकच खिडकी ह्या ठिकाणी दिसली, लोकांची गर्दी होती, लांब लांबून लोक आलेले, सकाळपासून लोक रांगेत उभारलेले असतात, वयस्कर लोक आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत, महिला वर्ग आहे। तर एकाच खिडकीमुळे ह्या ठिकाणी भयानक लोड होत आहे, कामं वेळेवरती होत नाही आहेत, जे कागदपत्र आहेत ते प्रलंबित पडत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात असं नुकसान होत आहे, त्याचा आर्थिक फटका बसत आहे। बॉन्डची सक्ती म्हणा, मोडी लिपीची 1200 रुपयाची फी म्हणा, ह्याच्यामुळे अधिकाधिक असा आर्थिक बोजा पडत आहे। या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या परिस्थिती पाहिली, संपूर्ण जाणून घेतली आणि ह्या ठिकाणी आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या आमच्या संभाजी ब्रिगेडच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन आजची आज या ठिकाणी दुसरी खिडकी अवेलेबल करून दिलेली आहे आणि आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी देखील केलेली आहे की आणखीन एका खिडकीची या ठिकाणी व्यवस्था करावी आणि जे ग्रामीण भागातनं लोक येत आहेत नागरिक, त्यांना कागदपत्राविषयी व्यवस्थित समजत नाही तर त्यांचे कागदपत्र व्यवस्थित आपण चेक करून द्यावे, जेणेकरून त्यांचे जे विनाकारण होणारे हेलपाटे आहेत हे कमी होतील। अशा स्वरूपाचे ह्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि ह्या ठिकाणचे साहेब पण रजेवर आहेत, त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये मी ह्या ठिकाणी हजर होतो आणि संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण शिष्टमंडळाला बोलून घेतो आणि जे कुठलेही ह्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं आहेत ह्या अगोदरचे ते सगळे लवकरात लवकर युद्ध पातळीवरती निपटारा करून देतो, अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही एवढ्यावरती समाधान व्यक्त करून ह्या ठिकाणावरनं जाण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, परंतु जर अशा पद्धतीनं जर त्यांनी नाही केलं, प्रमाणपत्र पडताळणी जर लवकरात लवकर नाही केली तर ह्यापेक्षा सुद्धा अधिक तीव्र अशा स्वरूपाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे।